सीबीआयकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन. सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार असल्यानं जामिनावर हायकोर्टाकडून 10 दिवस स्थगिती. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनानंतर नागपुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद केला व्यक्त. संजय राऊतांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवरची सुनावणी तहकूब. पुढील सुनावणी 6 जानेवारीला होणार. केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची लढाई. धनुष्यबाण चिन्हावरती दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं अमित शहांना पत्र. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही. कोश्यारींचं पत्रातून स्पष्टीकरण. समृद्धी महामार्ग आणि सीमावादावरून राऊतांची राज्य सरकारवरती टीका. तर शिवसेना फोडल्यानं मोदींनी शिंदेंची पाठ थोपटली. राऊतांचं शिंदेंवर टीकास्त्र. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे गहिवरल्या. कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधताना पंकजा मुंडे भाऊक.